रोठा गावात एका 12 वर्षीय अल्पवयीन चिमुरडीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली। शाळेतून घरी परतल्यानंतर ही धक्कादायक घटना घडली असून सायंकाळी जेव्हा मृतदेहाची अवस्था पाहण्यात आली तेव्हा परिसरात एकच खळबळ उडाली। या प्रकरणात लैंगिक अत्याचाराचाही संशय असून याची गंभीर दखल घेत या गुन्ह्याचा तपास तातडीने करण्यासाठी स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेची तब्बल 14 पथके आणि तांत्रिक तपासासाठी 2 विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत। संशयाच्या आधारे सध्या 3 जणांची कसून चौकशी सुरू आहे। तपासामध्ये डिटेक्शनसाठी काही महत्त्वाची माहिती आम्हाला मिळालेली असून त्या माहितीवर काम चालू आहे। त्या माहितीवर काही लोकांची पोलिसांकडून चौकशी सध्या सुरू आहे। लवकरात लवकर गुन्हा डिटेक्ट करण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे। यामध्ये मी स्वतः आणि ॲडिशनल SP बारकाईने पर्यवेक्षण करत आहे। या गुन्ह्यामध्ये मुलीच्या आईची फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या FIR मध्ये पण तसे लैंगिक अत्याचाराचे कलम समाविष्ट आहे आणि घटनास्थळाच्या परिस्थितीचा ओव्हरऑल लक्षात घेता तशी शक्यता आहे। यावर आम्ही मेडिकल ओपिनियन घेणार आहेत आणि त्यामध्ये वस्तुस्थिती अधिक क्लिअर होईल। दरम्यान या घटनेने परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।